इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 7वी. आपण नागरिकशास्त्र आधी याची अनुक्रमणिका बघू. नागरिकशास्त्रामध्ये आपण सगळ्यात पहिला पाठ जो आहे आपल्या संविधानाची ओळख, दुसरा पाठ आहे संविधानाची उद्देशिका, तिसरा पाठ आहे संविधानाची वैशिष्ट्ये. या तिन्ही भागात आपण संविधान काय आहे, त्याची ओळख काय आहे, कोणी लिहिलं आहे, उद्देशिका काय आहे आणि वैशिष्ट्य काय आहे हे सगळं बघणार आहोत. त्याचप्रकारे प्रकरण 4, 5 व 6 मूलभूत हक्क भाग 1, भाग 2 आणि परत मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये हे सगळे आपण बघणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण पहिला पाठ जो आहे आपल्या संविधानाची ओळख. तर विद्यार्थ्यांना तुम्हाला संविधान सगळ्यांनाच माहिती असेल. शाळेमध्ये जेव्हा परिपाठ तो प्रेयर होते तुमची, तेव्हा संविधान म्हटलं जातं. बऱ्याचशा शाळांमध्ये संविधान म्हटलं जातं. तर संविधान तुम्हाला कुठनं डाउनलोड करायची काहीही गरज नाही, कारण पाठाच्या पहिलेच इवन हे जे आहे पुस्तक याच्या पहिले तुम्ही बघा भारताचे संविधान. तर सगळ्यात पहिले आधी आपण संविधानाची ओळख करण्यापूर्वी आपण संविधान वाचून घेऊया. तर उद्देशिका आहे ही संविधानाची. तर आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. तर हे संविधान लिहिलं गेलं अर्पण करण्यात, म्हणजे ज्या दिवशी त्याला हे मिळालं तर तो दिवस होता 26 नोव्हेंबर 1949. ठीक आहे. अशा प्रकारे ही उद्देशिका आहे. याच्यामध्ये सामाजिक, आर्थिक सगळे जे नियम आहे स्वतंत्र भारताला लागू होणारे ते संपूर्ण लिहिले होते. आता संविधान कोणी लिहिलं आहे, तर संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे. ठीक आहे. आता आपण लेसन सुरू करू. प्रकरण पहिले आपल्या संविधानाची ओळख. चला थोडी उजळणी करूया. यामागील इयत्तांच्या नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांमध्ये आपण नियमांच्या आवश्यकतेविषयी बरेच मुद्दे समजून घेतले. कुटुंब, शाळा, आपले गाव किंवा शहर यांचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून आपण संकेत व नियम पाळतो. कुटुंबात नियम नसतात, परंतु प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी कसे वागावे याविषयी काही संकेत असतात. शाळेत प्रवेशांसंबंधी गणवेश आणि अभ्यास यांविषयी नियम असतात. विविध स्पर्धांचेही नियम असतात. आपल्या गावाचा आणि शहराचा कारभारही नियमानुसार चालतो. याचप्रमाणे आपल्या देशाचा कारभारही नियमांनुसारच चालतो. कुटुंब, शाळा, गाव अथवा शहरांसंबंधी असणारे नियम मर्यादित स्वरूपाचे असतात, परंतु देशाच्या कारभारासंबंधीचे नियम किंवा तरतुदी मात्र व्यापक असतात. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या खर्चाविषयी घेऊया. आपल्या घरी इथे म्हटले की घरी असे फारसे नियम नसतात, पण आपण एका कुटुंबात मोठ्या फॅमिलीमध्ये राहत असू तर काय असतं की काही बंधनं असतात. जसं जे न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहतात, छोट्या कुटुंबात राहतात, त्यांना खूप नियम नसतात. पण मोठ्या फॅमिलीमध्ये राहणाऱ्यांना, कारण
3 भाऊ, मग 3 भावांचे मुलं, मग त्यांची मुलं, अशी फॅमिलीही सोबत राहते. तेव्हा तिथे काही नियम असतात की एवढ्या एवढ्या वेळेपर्यंत घरात आलंच पाहिजे, रात्री बाहेर निघायचं नाही जास्त रात्र झाल्यावर, किंवा एकाला एखादी वस्तू मिळाली म्हणजे एकाला मिळालं तर त्यांनी ते शेअर करून असं संस्कार दिले जातात लहानपणापासूनच. तर हे नियम असतातच. त्याचप्रकारे शाळेत आपण जेव्हा जातो तर आपला युनिफॉर्म, गणवेश जो असतो शाळेचा का असतो, किंवा प्रेयर असते सकाळची, सकाळचा परिपाठ असतो, त्यात वेळेवर हजेरी लावायची, म्हणजे त्या वेळेत पोहोचलं पाहिजे, किंवा शाळेचं जे जे वेळापत्रक असेल त्या वेळेनुसार आपण शाळेत पोहोचलो पाहिजे. का असतं, कारण हे नियम नाही लावले तर आपल्याला नियम कळणार नाही आणि आपण तेवढं डिसिप्लिनमध्ये राहणार नाही, आपल्याला वळण लागणार नाही. यासाठी हे नियम आखलेले असतात. तर गाव अथवा शहरासंबंधी असणारे नियम मर्यादित स्वरूपाचे असतात. आणि गावातही काही नियम असतात की याचे उल्लंघन केले तर मग आपल्याला, म्हणजे आधी असे स्ट्रिक्ट असायचं की गावाबाहेर काढून द्यायचे समजा आपण नियमांचं पालन नाही केलं किंवा काही फॉलो नाही केले त्या गोष्टी. पण देशाचा जेव्हा विषय येतो त्या कारभारासंबंधीचे नियम किंवा तरतुदी खूप व्यापक असतात, कारण प्रत्येक गोष्टीवर नियम असतात. तर आपल्या कुटुंबात वागण्याचे नियम असतात, मात्र त्यात काही संकेत असतात. गावांचा शहरांचा कारभार नियमांनीच चालतो, पण देशासंबंधीचे जे नियम असतात ते खूप व्यापक असतात. ठीक आहे, एवढं तुम्हाला कळलं. पुढे, समीर आणि वंदनाला पडलेले प्रश्न तुम्हाला विचारावेसे वाटतात का? आता याच्यामध्ये काही प्रश्न विद्यार्थ्यांना पडले आहेत, ते तुम्हाला पण प्रश्न येतात का? तर देशाचा कारभार ज्या नियमांनुसार किंवा तरतुदींनुसार चालतो ते नियम कुठे असतात? आता त्यांनी प्रश्न विचारला आहे की देशाचा कारभार ज्या नियमानुसार किंवा तरतुदीनुसार चालतो ते नियम कुठे असतात, कोणाला माहिती असतात किंवा काय प्रूफ आहे, ते नियम कोण तयार करते, त्याचे पालन बंधनकारक असते का? तर ह्याचे उत्तरं तुम्हाला शोधायचे. तर ते नियम कोणीतरी लिहून ठेवले आहे, असं नाही आहे की आत्ता कोणी काही गुन्हा केला आहे किंवा चुकी केली आहे आणि आत्ता ते नियम लिहिला जाईल, आणि नाही, हे लिहिल्या गेले आहे, हे याचे दस्तावेज आहे, ज्यांनी लिहिले होते त्यांचं नाव आहे आणि प्रत्येक याच्यावर प्रत्येक नियम लिहिला गेला आहे. ते नियम कोण तयार करते, त्याचे पालन बंधनकारक असते का? तर तुम्हाला काय वाटतं, हे बंधनकारक असतं का? समजा आपण काही चुकी केली तर त्याच्यावर शिक्षा मिळेल का की नाही मिळणार, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शोधायच्या. किंवा तुम्ही जे काही बघता, जवळपास तुमच्या जे काही बघता, तर तुम्हाला काय वाटतं की एखादी गोष्ट झाल्यावर, एखादी गुन्हा कोणी केला किंवा एखादी चुकी कोणी केली किंवा एखादी गोष्ट घडली, एखादी गोष्ट नवीन घडली तर काय होतं हे तुम्हाला शोधायचं आहे. खालील मजकुरात तुम्हाला त्याची उत्तरे सापडतात का ते बघा. आता हे जे प्रश्न आहे याची उत्तरे तुम्हाला या पॅराग्राफमध्ये सापडतात का ते बघा. संविधान व अर्थ, देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. याचाच अर्थ संविधान म्हणजे देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदींचा लिखित दस्तावेज होय. तर आता हे जे नियम आहे म्हणजे देशांचा कारभार नियमांनुसार चालतो, कारण आपल्या एवढी जनसंख्या आहे, याच्यामध्ये अनेक चुका होतात, अनेक गोष्टी घडतात, त्याच्यासाठी काही नियम आहे. तर आपला देश ज्या नियमांनुसार किंवा तरतुदीनुसार चालतो ते जे नियम लिहून ठेवलेले आहेत त्याला आपण काय म्हणतो, संविधान असे म्हणतो. काय म्हणतो, संविधान असे म्हणतो. म्हणजे देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे आणि सुसूत्रपणे लिखित स्वरूपात ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. मग जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमधूनच सरकार अस्तित्वात येते. हेही एक नियम आहे की जनता ज्यांना निवडून देते,
समोर ज्यांना जे म्हणजे समोरचे कामं ज्यांना करायची असतात त्यांना जनताच निवडून देते, हेही नियम त्याच्यातच लिहिले आहे, म्हणजे आपण त्याला संविधान म्हणू. तर त्याच्यातूनच सरकार अस्तित्वात येते. या सरकारला संविधानानुसारच राज्यकारभार करावा लागतो. जे नियम आहे संविधानाचे त्याच्यानुसारच त्यांना संपूर्ण कारभार करावा लागतो. आणि समजा त्यांनी काही नियमांचं उल्लंघन केलं तर त्या संविधानामध्ये लिहिल्यानुसारच तो त्या पदावर राहणार नाही. ठीक आहे. संविधानास विसंगत असणारे शासनाचे कायदे रद्द ठरण्याचा अधिकार न्यायमंडळाला असतो. तर संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करण्याचं शासनावर बंधन असते. संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेला कायदा मूलभूत असतो. संविधानास विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाही. असे केल्यास ते कायदे न्यायमंडळ रद्द ठरवू शकतात. त्यांनी नियमाचे पालन करून सगळ्या गोष्टी केल्या नाही तर त्याला न्यायमंडळ रद्द करू शकतात. संविधानातील तरतुदी. संविधानातील तरतुदी अनेकविध बाबींविषयी असतात. उदाहरणार्थ नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, नागरिक आणि शासन संस्था यांच्यातील संबंध, शासनाने करायच्या कायद्यांचे विषय, निवडणुका, शासनावरील मर्यादा व राज्याचे अधिकार क्षेत्र इत्यादी. आता हे जे तरतुदी असतात या अनेक बाबींविषयी असतात. जसं उदाहरणार्थ आपण घेऊ नागरिकत्व किंवा आपण लोक आहोत, आपले हक्क, शासन संस्था यांच्यातील संबंध. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट, आता आपल्याकडे पाणी नाही आहे तर आपण स्वतः जाऊन असं सुरू करू शकतो का? तर नाही. तर आपल्याला काही लिगल फॉर्मॅलिटीज कराव्या लागतात, लिगल गोष्टी कराव्या लागतात, डॉक्युमेंटेशन करावं लागतं. आपल्याला काही कागदपत्र आहे ते तिथे नेऊन सबमिट करावे लागतात. मग त्याच्यावर त्या अधिकाऱ्याकडनं तो सगळं बघतो, किती लोक त्या एरियात आहे, आता योग्य राहील का तो, आणि वरच्या अधिकाऱ्याची घेतो. नाहीच होऊ शकलं तर तिथले नगरसेवक नसेल तर अशा टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे असं आपल्याला वाटलं आणि आपण करू शकू असं नसतं. तर या ज्या गोष्टी आहे या सगळ्या बाबींविषयी त्याच्यामध्ये संविधानात तरतुदी अनेक विधी बाबींविषयी असतात. तर नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, नागरिक आणि शासन संस्था यांच्यातील संबंध, शासनाने करायच्या कायद्याचा विषय, निवडणुका, शासनावरील मर्यादा व राज्याचे अधिकार क्षेत्र इत्यादी बाबींविषयी. नंतर संविधानानुसार राज्यकारभार करण्याचे तत्व बहुतेक सर्वच देशांनी स्वीकारले आहे. असे असले तरी प्रत्येक देशांच्या संविधानाचे स्वरूप वेगवेगळे आहे. नियम सगळ्याच देशात आहे, लिहून ठेवलेले आहे. त्यांच्या देशांचे नियम वेगवेगळे आहे. इतिहास, समाजरचना, संस्कृती, परंपरा इत्यादी बाबतीत देशांमध्ये भिन्नता असते किंवा वेगळेपण असते. त्याचप्रमाणे राष्ट्रांच्या गरजा व उद्दिष्टेही भिन्न असू शकतात. त्यास अनुरूप असे संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न ते राष्ट्र करते. जसं आपल्या इथे गुन्हा दाखल किंवा शिक्षणाविषयी असेल, आपल्या इथे जे नियम आहे ते अमेरिकेत असेलच असे नाही किंवा नाहीच आहे, तिथे वेगळे आहे. आणि पाकिस्तानात असेल असं नाही, तिथे वेगळेच आहे. तर प्रत्येक देशांचे आपले आपले नियम असतात आणि त्या नियमांचं पालन करूनच तिथल्या देशवासी आहे त्यांना चालावं लागतं. त्याचं उल्लंघन करता येत नाही. माहीत आहे का तुम्हाला, अमेरिका, इंग्लंड या देशांचा राज्यकारभार संविधानानुसारच चालतो, परंतु दोन्ही संविधानांमध्ये फरक आहे. ठीक आहे. इंग्लंड आणि अमेरिकेचं आपण घेतलं तर या दोन्ही राज्यकारभारांचा जो सगळा हे आहे, राज्यकारभार आहे, तो संविधानानुसार चालतो. पण दोन्ही संविधानांमध्ये खूप फरक आहे. उदाहरणार्थ अमेरिकेचं संविधान इसवी सन 1789 मध्ये अंमलात आले. आपल्या देशाचे कधी आले तर आपल्या देशाचे संविधान जे आहे ते आपण जसं वाचलं 1949, बरोबर. तर संविधानाचे नियममध्ये आपण बघितलं 26 नोव्हेंबर 1949. तसंच अमेरिकेचे संविधान आहे
ते केव्हा अंमलात आले? इसवी सन 1789 अंमलात आले. ते लिखित असून त्यात केवळ 7 कलमांचा समावेश आहे. त्यात कशाचा समावेश आहे? 7 कलमांचा समावेश आहे. परंतु 225 वर्षापेक्षा अधिक काळ लोटला असूनही त्या संविधानानुसारच आजही अमेरिकेचे राज्यकारभार चालवला, म्हणजे 7 कलमांवरच अमेरिकेचा राज्यकारभार चालवला जातो. म्हणजे कलम फक्त 7च लिहिल्या गेले आहे, पण त्या तेवढ्या 7 नियमांवरच अमेरिकेचा राज्यकारभार चालवला जातो. इंग्लंड या देशाला, आता हे जे आहे हे महत्त्वाचं आहे. जसं तर तुम्हाला एवढं आपलं झालं, एवढ्या भागातलं महत्त्वाचं काय काय असेल तर हा जो पॅराग्राफ आहे की कोणत्या बाबींचा समावेश होतो, तर नागरिक शासनसुद्धा संबंध यांच्यातील शासनाने करायचे कायद्यांचे विषय, निवडणुका, शासनावरील मर्यादा व राज्याचे अधिकार क्षेत्र हे महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे हे इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचे असं लिहा किंवा IMP शॉर्टमध्ये लिहा. त्याचप्रमाणे इंग्लंडचा पण, इंग्लंड या देशाला अनेक शतकांचा इतिहास आहे. राज्यकारभारांविषयीचे नियम या देशात संकेत, रूढी, परंपरेच्या स्वरूपात आढळतात, तरी पण त्यांचे काटेकोरपणे पालन केले जाते. 1215 साली, म्हणजे 1215 साली झालेल्या मॅग्ना कार्टा करारापासून इंग्लंडचे संविधान विकसित होत गेले. काही लिखित नियमांचा समावेश असला तरी इंग्लंडचे संविधान प्रामुख्याने अलिखित आहे. तिथले काही नियम लिहिले गेले आहे, काही नियम अधिकृत आहे. मौखिक पद्धतीने जे त्यांच्यापर्यंत पोहोचले आहे त्याच्यावरच त्याचे पालन केले जाते. चला शोधूया. तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका देशाच्या संविधानाविषयी खालील मुद्द्यांच्या आधारे थोडक्यात माहिती मिळवा. देशाचे नाव, संविधान निर्मितीचे वर्ष, संविधानाची 2 वैशिष्ट्ये. तुम्हाला आता हे शोधायचं आहे की तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका देशाच्या संविधानाविषयी खालील मुद्द्यांच्या आधारे थोडक्यात माहिती मिळवायची आहे. आणि देशाचे नाव, संविधान व निर्मितीचे वर्ष, संविधानाची 2 वैशिष्ट्ये तुम्हाला शोधायची आहे. संविधानाची आवश्यकता. संविधानात नमूद केलेल्या तरतुदींनुसार किंवा नियमांनुसार राज्यकारभार करण्याचे अनेक फायदे असतात. आता ते फायदे आपण बघू. शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो, त्यामुळे त्यांना मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते. याची आवश्यकता काय आहे आपण आता हे सगळे मुद्दे वाचून घेऊ, मग मी तुम्हाला समजून सांगते. संविधानात नागरिकांचे हक्क व त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो. शासनाला ते हक्क हिरावून घेता येत नाहीत, म्हणून नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहते. संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करणे म्हणजेच कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखे आहे, कारण त्यात सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला वाव नसतो. संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याचे पाहून सामान्य माणसाचा शासनावरील विश्वास वाढतो, त्यातून ते सहभागाला उत्सुक होतात. सामान्य माणसाच्या वाढत्या सहभागामुळे लोकशाही अधिक मजबूत होते. संविधान त्या देशांसमोर काही राजकीय आदर्श ठेवते, त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधनही त्या राष्ट्रावर असते. त्यातून जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्कांचे संवर्धन होण्याचे पोषक वातावरण निर्माण होते. नागरिकांच्या कर्तव्याचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांच्या जबाबदारीही निश्चित होते. आता आपण थोडक्यात बघू या सगळ्या मुद्द्यात काय आले तर, शासनाला नियमांच्या चौकटीत राहून राज्यकारभार करावा लागत असल्याने सत्तेचा दुरुपयोग होत नाही. ठीक आहे. नंतर नागरिकांचे हक्क सुरक्षित राहतात, शासनाला ते हिरावून घेता येत नाही, त्यांचे हक्क सुरक्षित राहतात. नंतर कायद्याचे राज्य प्रस्थापित होत असल्याने मनमानी कारभार करता येत नाही, कोणी कसंही वागेल कसंही चालेल नाही, त्यांच्या नियमानुसारच आपल्याला पालन करावं लागतं.
आणि सामान्य माणसाचा शासनावरील विश्वास वाढून त्यांचा सहभाग वाढतो. समजा आपल्या भागामध्ये कोणाला आपण निवडून दिलं असेल आणि त्याने आपल्याला काही गोष्टी कबूल केल्या की आम्ही हे करून देऊ आणि त्याने त्या गोष्टी खरंच करून दिल्या, तर आपल्याला त्या व्यक्तीविषयीचा त्या सरकाराविषयीचा आपल्याला विश्वास वाढतो आणि काय होतं, लोकशाही आणखी मजबूत होते. जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्कांचे संवर्धन या गोष्टींचा पूरक वातावरण निर्माण होते आणि संविधानात कर्तव्याचाही उल्लेख असल्याने नागरिकांची जबाबदारीही निश्चित होते. आता राज्यकारभार म्हणजे काय, आता बघू आपण. राज्यकारभार म्हणजे काय, राज्य म्हणजे काय किंवा राज्यकारभार म्हणजे काय, तर देशाच्या राज्यकारभारात कोणत्या बाबी सामावलेल्या असतात. कोणत्या बाबी सामावलेल्या असतात तर देशाच्या सीमारेषांचे संरक्षण करणे, परकीय आक्रमणांपासून जनतेचे रक्षण करणे इथपासून ते दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण व आरोग्य सेवा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन, दुर्बल घटकांचे संरक्षण, महिला, बालके, आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना इत्यादी अनेक विषयांबाबत शासनाला कायदे करावे लागतात. कायद्यांच्या अंमलबजावणीद्वारे समाजात योग्य ते बदल घडवून आणावे लागतात. थोडक्यात सांगायचे असल्यास आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतच्या सर्व बाबींसंबंधी निर्णय घ्यावे लागतात. यालाच राज्यकारभार असे म्हणता येईल. ठीक आहे. संविधानाचा अर्थ व त्याची आवश्यकता समजून घेतल्यानंतर आता आपण भारताच्या संविधानाची निर्मिती कशी झाली ते जाणून घेऊ. तर राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या बाबी कोणत्या आहेत तर परकीय आक्रमणांपासून देशाचे व जनतेचे संरक्षण करणे, नंतर दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती. त्यात आता राज्यकारभार वेगळा असतो, त्याचा मंत्री वेगळा निवडला गेलेला असतो, त्याला एक प्रमुख मंत्री, त्याला आपण मुख्यमंत्री असं म्हणतो. तर दारिद्र्य तिथल्या मग त्या राज्याचा म्हणजे फायनान्शियल विषय असेल किंवा तिथली रोजगार निर्मिती असेल, तिथलं शिक्षण असेल, तिथल्या आरोग्य सेवा असतील किंवा तिथल्या उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन असेल, शिक्षणाला प्रोत्साहन असेल, या सगळ्या गोष्टी त्या याच्यामध्ये समाविष्ट होतात. संविधान निर्मितीची पार्श्वभूमी. आता आपण संविधान निर्मितीची पार्श्वभूमी बघू. भारताच्या संविधान निर्मितीला इसवी सन 1946 पासून सुरुवात झाली. असं एकाएकी लिहिलं गेलं का की आता दिलं आणि लगेच दुसऱ्या सेकंदाला नाही, याला काही वेळ लागला. तर ह्याची निर्मिती सुरुवात कधी झाली तर इसवी सन 1946 पासून सुरुवात झाली. याला कधी सुरुवात झाली त्याच्या आधी हे बघा, देशाच्या सीमारेचे संरक्षण करणे, हे या सगळ्या गोष्टी, या बाबींचा हे अंडरलाईन जे केलेलं आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर भारताच्या संविधान निर्मितीला इसवी सन 1946 पासून सुरुवात झाली. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल, असा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता. त्यानुसार भारताचे संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. ती समिती म्हणजे संविधान सभा म्हणून ओळखली जाते. आता ती समिती स्थापन करण्यात आली की आता देशाला स्वातंत्र्य मिळालं. 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं. त्याच्या आधी आता देशाचा नियम म्हणजे काय नियम ठेवावे नवीन, तर तेव्हापासून सुरुवात झाली. तर याच्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली, समितीची स्थापना करण्यात आली. तिचं नाव होतं संविधान सभा. तर इसवी सन 1946 पासून भारतीय संविधानाच्या निर्मितीस सुरुवात झाली. नंतर स्वतंत्र भारताचा कारभार भारतीयांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल. म्हणजे आता ते आधी परतंत्रात होता, ब्रिटिशांच्या ह्याच्यात होता. आता नवीन जो कारभार तो भारतीयाच्या कायद्यानुसार चालेल, ही नेत्यांची भूमिका होती. भारतीय संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीचं नाव होतं संविधान सभा. आता संविधान सभाविषयी आपण बघू. संविधान सभा
आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. तत्पूर्वी भारतावर इंग्रजांचे राज्य होते. इंग्रज सरकारने राज्यकारभाराच्या सोयीसाठी मुंबई प्रांत, बंगाल प्रांत व मद्रास प्रांत यांसारखे विभाग पाडले होते. या प्रांतामधील कारभार तेथील लोकप्रतिनिधींमार्फत चालवला जात होता. त्याचबरोबर देशातील काही भागांचा कारभार तेथील स्थानिक राजे पाहत होते. अशा भागांना संस्थाने म्हणत व त्याचे प्रमुख संस्थानिक म्हणून ओळखले जात असत. संविधान सभेत प्रांत आणि संस्थानाचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. संविधान सभेत एकूण 299 सदस्य होते. महत्वाचं आहे, ती समितीचं नाव काय आहे तर संविधान सभा होतं. भारत स्वतंत्र झाल्यावर नंतर इंग्रजांचे राज्य होते. इंग्रज सरकारने राज्यकारभार सोयीसाठी मुंबई प्रांत, बंगाल प्रांत व मद्रास प्रांत यांसारखे विभाग पाडले होते पहिल्याच्या याच्यानुसार. तर ते कारभार लोकप्रतिनिधीमार्फत, एकतर लोकप्रतिनिधीमार्फत चालवला जात होता किंवा मग तिथले जे राजे होते प्रमुख त्या राज्यांच्यानुसार चालवला जात होता. अशा भागांना संस्थाने म्हणत. त्याच प्रमुख संस्थानिक म्हणून ओळखले जात असत. संविधान सभेत प्रांत आणि संस्थानाचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. तर कोणाकोणाचा समावेश होता? प्रांत आणि संस्थानाचे प्रतिनिधी दोघांनी यांचा समावेश होता. संविधान सभेत एकूण 299 सदस्य होते. किती सदस्य होते संविधान सभेत? 299 सदस्य होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. म्हणजे पहिली जी संविधान सभा झाली त्याचे अध्यक्ष कोण होते? हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्या समितीचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान. आता संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान काय आहे ते बघू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. आता याच्यामध्ये आणि एक समिती होती, त्याचं नाव मसुदा समिती असं होतं. तर याचा विविध देशांच्या संविधानाचा गाढा अभ्यास होता. म्हणजे यांना काय होतं, विविध देशांचे, कारण ते अनेक ठिकाणी शिक्षणाला गेले होते, अनेक ठिकाणी फिरले होते, तर त्यांना अनेक ठिकाणच्या संविधानाचा अभ्यास होता त्यांना. तर त्यांनी अहोरात्र अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला. त्यांनी प्रत्येक ठिकाणचा की कुठल्या गोष्टी कुठे चांगले नियम आहे किंवा स्वतःचे काही जे त्यांना आलेले अनुभव याच्यावरून त्यांनी एक मसुदा तयार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मसुदा तयार केला होता त्याचा विषय कुठे मांडण्यात आला? मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला. त्या कलमांवर चर्चा झाली. असे अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे, त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे, तसेच संविधान सभेच्या सूचनांनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे, प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. भारताच्या संविधान निर्मितीला या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. आता बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहिले गेले होते ते त्यांच्यानुसार होते किंवा त्यांनी जे बघितलेले होते, त्यांचे जे अनुभव होते ते अनेक देशात फिरून आले होते, त्यांच्या अनुभवानुसार ते केले. पण त्या सभेमध्ये अनेक सदस्य होती. तर काही सदस्यांना ते पटले, काही सदस्यांना ते नाही पटले, काही सदस्यांना काही पटले किंवा काही सदस्यांना वाटलं की हे नियमांना आपण बदल केला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून, या सगळ्या गोष्टी ऐकून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यात काही बदलही केले आणि बाबासाहेब आंबेडकरांचे त्याच्यामध्ये खूप मोठे योगदान होते. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असे म्हणतात. संपूर्ण संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर संविधान सभेने त्यास मान्यता दिली व त्याचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी केला. आता हे सगळं झाल्यावर याचा स्वीकार जो आहे कोणत्या तारखेला केला तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी याला एक्सेप्ट करण्यात आला. म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणून संविधान दिवस हा जो आहे तो 26 नोव्हेंबर म्हणून आपण साजरा करतो. भारतात 26 नोव्हेंबरला महत्त्व आहे कारण
या दिवशी सुपूर्द केलं होतं आणि त्या दिवशी मान्यता मिळाली. त्या दिवशीपासून नियम लागू झाले होते असं आपण म्हणू शकतो, किंवा ते एक्सेप्ट झालं होतं. आणि 26 जानेवारी आपण जो दिवस साजरा करतो, 26 जानेवारी 1950 गणतंत्र दिवस, तर त्या संविधानाच्या तरतुदीनुसार देशाचा राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झाली आणि ह्याला एक्सेप्ट करण्यात आलं या तारखेला. आणि 26 नोव्हेंबर 1950 पासून म्हणजे राज्यकारभार चालवण्यास सुरुवात करण्यात आली. या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले आणि या तारखेपासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले. म्हणूनच 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. किती अभिमानास्पद बाब आहे. संविधान सभेत चर्चा व विचार नियमांच्या आधारे निर्णय घेण्यात आले. विरोध मतांचा आदर व त्यांच्या योग्य सूचनांचा स्वीकार हे तेथील कामकाजांचे वैशिष्ट्य होते. संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस इतका कालावधी लागला. हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवायचं. 2 वर्षे 11 महिने आणि 17 दिवस इतका कालावधी लागला. मूळ संविधानात 22 भाग, किती भाग आहेत? 22 भाग, 395 कलमे आणि 8 परिशिष्टे याचा समावेश होता. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरून प्रश्न विचारू शकतात की संविधान लिहिण्यासाठी पूर्ण कालावधी किती लागला? तर 2 वर्षे 11 महिने आणि 17 दिवस इतका कालावधी लागला. नंतर मूळ संविधानात किती भाग आहेत किंवा किती कलमे आहेत? तर कलमे विचारू शकतात. 300 तर 395 कलमे आहेत. त्यात 22 भाग अशा भागात हे केलं आहे आणि 8 परिशिष्टे आहेत. माहीत आहे का तुम्हाला, संविधान सभेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, JB कृपलानी, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता असे अनेक मान्यवर सदस्य होते. BN राव या कायदेतज्ञाची संविधान सभेत कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक झाली होती. त्या संविधान सभेत कोण कोण होतं? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जे आपण बघितलं, अध्यक्ष होते. नंतर पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, JB कृपलानी, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता असे अनेक मान्यवर सदस्य तिथे होते. आणि BN राव जे होते त्यांना कायदेतज्ञाच्या संविधान सभेत कायदेविषयक सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. आता हे आहे पंडित जवाहरलाल नेहरू, नंतर हे सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, सरोजिनी नायडू. करून पहा, तुमच्या वर्गाचा कारभार नियमांनुसार चालावा असे तुम्हाला वाटते ना? त्यात कोणत्या नियमांचा तुम्ही समावेश कराल? तर मग वर्गासाठी एक नियमावली तयार करा. जसं तुम्हाला वाटतं की आपल्या वर्गाचा राज्यकारभार नियमानुसार चालला पाहिजे, म्हणजे त्याला डिसिप्लिन लावायला आपण काही नियम, म्हणजे चांगल्या सवयी लागायला काही नियम तयार केलं पाहिजे आणि त्याचं पालन सर्व विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. तर तुम्ही तसं करा आणि त्याचा जो चार्ट आहे तो तुम्ही वर्गात लावा की कुठले कुठले नियम आहे. जसं एखादे नियम असेल की तास संपायच्या आधी वर्गाच्या बाहेर कोणाला जाता येणार नाही, किंवा मॅडम जेव्हा शिक्षक जेव्हा आपल्याला शिकवतात तेव्हा क्लासमध्ये शांत राहायचं. नंतर असे अनेक नियम असतात. आपल्याला जे वाटेल, तुम्हाला वाटेल की त्याच्यामुळे आपल्यामध्ये काही चांगले बदल होऊ शकतात, ते नियम तुम्हाला लिहून फलकावर लावायचे आहे. माहीत आहे का तुम्हाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान जलव्यवस्थापन, परराष्ट्र संबंध, राष्ट्रीय सुरक्षता, पत्रकारिता, अर्थकारण, सामाजिक न्याय अशा विविध क्षेत्रात होते. त्यांचे योगदान जलव्यवस्थापन, परराष्ट्र संबंध,
संबंध, राष्ट्रीय सुरक्षा, पत्रकारिता, अर्थकारण, सामाजिक न्याय अशा विविध क्षेत्रात त्यांचे योगदान होते. आता हे बघा, भारतीय संविधानात मसुदा म्हणजे हे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर हे मसुदा त्यांना सादर करताना कधी सादर केला होता हा मसुदा? तर 26 नोव्हेंबर, जसं आपण बघितलं, 1900 हे मराठीत लिहिलं आहे. हां, म्हणून या दिवसाला संविधान दिवस म्हणतात. ठीक आहे.